परंतु स्वर्ग आणि नरक हे प्रत्यक्ष पृथ्वीवर सुद्धा आहेत की. पृथ्वीवर ज्या ठिकाणी आनंद आहे, ज्या ठिकाणी चांगलं आचरण आहे, पण समजा उदाहरणार्थ दोन भाऊ आहेत, दोन भावांची दुकान आहे. एक भाऊ खूप चांगला आहे, आदर सत्कार करणारे, अतिथीचा आदर सत्कार करणारा आहे, त्याचं दुकान आहे, दोघांची दुकान आहे. त्या दुकानामध्ये जो ग्राहक येतो त्या ग्राहकाशी तो चांगला बोलतो. आणि दुसरा भाऊ आहे, तो तुसड आहे, त्याला माणसाबद्दल काही आस्था नाही आहे, मनामध्ये सगळी घृणा आहे, मी आणि माझा पैसा याबद्दलच आहे, आलेल्या गिरायकाबद्दल त्याला काही वाटत नाही. तर तुम्ही कोणाकडे जाणार? पहिल्या भावाकडे जाणार का दुसऱ्या भावाकडे जाणार? वस्तू विकत घ्यायला आता पहिल्या भावाकडे जाणार. मग त्या ठिकाणी घर भरलेलं दिसतं, ते म्हणजे स्वर्ग झाला. आणि इथं दिसलं, इथं जर आपलं वाईट दिसतंय सगळं, मग काय हे तर कसं आहे. मग ज्या ठिकाणी अशांतता आहे, ज्या ठिकाणी सारखी भांडणं आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला जावंसं वाटणार नाही ना. बरोबर. मग ते नरकाचं स्थान झालं की. बरोबर. आणि ज्या ठिकाणी जावंसं वाटतं, सारखं सारखं जावंसं वाटतं, त्या घरामध्ये घरातल्या लोकांशी बोलावंसं वाटतं, ते घर म्हणजे स्वर्गच झाला.